नमस्कार. मी माधुरी इनामदार. माझ्या भावगंधित गाणी या संवाद मालेमधील पुढचं गाणं म्हणजे एका सुंदर कवितेचं झालेलं तितकंच सुंदर गाणं आणि त्यावरील एक संवाद आपणा सर्वांसमोर मी घेऊन आलेली आहे. आपल्याला तो आवडतो का? नक्की ऐका. संध्याकाळ एक विलक्षण गूढ कातर करणारा प्रहर पुढे येणाऱ्या अंधाराची चाहूल मनाला अस्वस्थ करते, विकल करते. आपली व्याकुळ अवस्था होते, आठवणीची दाटी होते, एकाकी असहाय्य वाटायला लागते. अशा वेळी ग्रेसची ही कविता मदतीला येते. आपणच आपल्या मनाचं सांत्वन करायला लागतो. ग्रेस, मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल. असं म्हणणारा खरा खरा महाकवी. वेळेपूर्वी मला मरायचं नाही आणि मेल्यानंतरही जगायचं आहे असे सांगणारा तत्त्वज्ञ. ग्रेसची शब्दकळा, त्याच्या कवितेतील प्रतिमा अलौकिक, झपाटणाऱ्या, काळजात थेट जाऊन शिरणाऱ्या. मी शब्दकोशांना नवीन शब्द देणार आहे असं तोच म्हणायचा. याचा प्रत्यय त्याच्या प्रत्येक कवितेकडे आपल्याला येतो. आपल्यालाही हे पटतंय ना? अशाच एका संध्याकाळची ही एक सुंदर कविता. संध्याकाळच्या गूढ वातावरणाचं मनात दृश्य उभं करणारी या कवितेची सुरुवातच अस्वस्थ करते, अनामिक हुरूर वाढवते. या व्याकुळ संध्यासमयी शब्दांचा जीव वितळतो, डोळ्यात कुणाच्या क्षितिजे मी आपले हात उजळतो. संध्याकाळ इतकी व्याकुळ करते की त्या आठवणीत शब्द आपले अस्तित्व हरवून बसलेत, व्यक्तच होता येत नाही आहे. प्रतिमा बघा, जीव वितळतो. त्या तिच्या आठवणी, अधुरी स्वप्न याची खोल वेदना ग्रेस व्यक्त करतोय. आपण भारून जातो मंत्रवत. त्याच आठवणीने त्याचे हात तो उजळू पाहतोय. तिच्या डोळ्यात पाहू पाहू वाटणारं क्षितिज तेज, त्याच्याच रंगात त्याला आपले हात उजळायचे आहेत. तू आठवणीतून माझ्या कधी रंगीत वाट पसरशी, अंधार व्रताची समयी कधी असते माझ्यापाशी. पुन्हा आठवणी, पुन्हा कालच्या आजच्यासाठी रंगीत वाट पसरणाऱ्या अंधार व्रताची समयी. पुन्हा एक गूढ सुंदर प्रतिमा, एकांत एकाकीपण व्यक्त करणारी, तीच फक्त या क्षणी त्याच्या हातात आहे. पदराला बांधून स्वप्ने तू एकट संध्यासमयी, तुकयाच्या हातामधला मी अभंग उचलून घेई. या एकाकी विकल परिस्थितीतही ती त्याची स्वप्न जपती आहे. पदराला बांधून हे अनुभवताना त्याची अवस्था तुक्याची, ती शांती तो अनुभवतोय. इथं ती त्याची रेंगाळणारी आत्मसंवेदना, निरर्थकतेतही अर्थ शोधण्याची धडपड जाणवते आहे. तू कुशीत मजला घ्यावे, अंधार हळू ढवळावा, संन्यस्त सुखाच्या काठी वळिवाचा पाऊस यावा. संन्यस्त सुखाच्या काठी वळिवाचा पाऊस यावा. हिथं शरणभाव आहे. कुशीत घ्यावे, अंधार वेदना, ते स्पर्श पुन्हा आठवणी हळू ढवळाव्यात. सुख कुठलं? संन्यस्त, विरक्त झालेलं. त्याचा दाह शांत व्हावा, तगमग शांत व्हावी ती वळिवाच्या पावसानं. यात बघा, दुःख आहे, त्याचा आवेगही जाणवतोय, पण त्याच क्षणी सांजावल्या वेळेची निराधार पोरकी अवस्थाही समजून येते आहे. म्हणून तो म्हणतोय, मला जवळ घे, हृदयाशी घट्ट धर. हे हवं पण गलबलून टाकतं, मनाला न्हाऊ घालणारं हे पूर्ण आहे. इथं कुठं नाट्याचे रंग नाही आहेत की अपेक्षाचे बंध नाही आहेत. प्रत्येक वेळी हे गाणं मला नव्यानं समजत जातं आणि अंधारही नव्यानं उमगत जातो. या कवितेचं गाणं झालं, अनेकांनी ते गायलं आहे. मला आवडतं कौशल, म्हणजे गायक, गीतकार, संगीतकार, लेखक कौशल इनामदार यांच्या आवाजातलं.
आपण हे गाणं ऐकलं आहे का? आणि ही कविताही आपण वाचली आहे का? आणि यावरील संवाद आपणा सर्वांना आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.